सो हॅलो स्टुडंट्स, या ठिकाणी आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरमधील एक्सरसाइज सेकंड पाहणार आहोत. फर्स्ट प्रॉब्लेम त्यामध्ये विच इज रिलेटेड विथ द पार्ट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. सो त्यांनी विचारलं आहे SI युनिट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इज. सो ऑल ऑफ यू अवेअर अबाउट दॅट. SI युनिट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इज वेबर. ओके. आफ्टर दॅट दे आस्क अस square coil of 1.01 meter square area is placed perpendicular to the uniform magnetic field of 10 raised to 3 Weber per meter square. The magnetic flux linked with the coil. Okay, so coil त्या ठिकाणी perpendicular to the field आहे. या ठिकाणी आपण घेते सेकंड प्रॉब्लेम. ओके, आता यामध्ये पहा व्यवस्थित. एरिया दिला आहे 0.01 मीटर स्क्वेअर. त्यानंतर काय दिलं आहे त्या ठिकाणी फील्ड दिली आहे बी. दॅट फील्ड इज वॉट. त्या ठिकाणी फील्ड दिली आहे 10⁻³ वेबर पर मीटर स्क्वेअर, म्हणजेच SI मध्येच दिली. फाय इज इक्वल टू काय असतं बी इंटू ए कॉस थिटा या फॉर्ममध्ये. ओके, मग आता फाय इज इक्वल टू बी इंटू ए कॉस थिटा म्हटल्यानंतर आणि परपेंडिक्युलर आहे म्हणजे ही कॉईल आहे, स्क्वेअर कॉईल युनिफॉर्म फील्डमध्ये अशा. ओके, आणि त्याचं एरिया व्हेक्टर याला परपेंडिक्युलर असतं, बरोबर. म्हणजे मग त्या ठिकाणी ही परपेंडिक्युलर पुट केली म्हणजे आपला जो फील्ड आणि आपले जे कॉईल आहे त्याच्या एरिया व्हेक्टरमध्ये अँगल झाला 0 थिटा. कॉस 0 किती येणार आहे 1 येणार आहे. सो फाय इज इक्वल टू काय बी इंटू ए. सो या केसमध्ये आपलं जे आन्सर येईल ते येईल 0.01 इंटू 10⁻³ म्हणजेच 10⁻² इंटू 10⁻³ म्हणजेच 10⁻1 म्हणजेच 10 वेबर, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन येईल. ठीक आहे. त्यानंतर आता थर्ड प्रॉब्लेम. फॅराडेज लॉ आणि लेन्झ लॉवर डिपेंड असणारे आपण स्टडी केले ऑलरेडी. अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, द डायरेक्शन ऑफ द induced current is such that it opposes itself. Okay, according to Faraday's law of induction, the direction of induced current is such that it opposes itself. The induced EMF in the coil is proportional to rate of change of magnetic flux associated with it. The direction of induced EMF such that it is opposes itself and none of the above. आता यामध्ये सेकंड येतं फॅराडे लॉचं स्टेटमेंट. द रेट ऑफ द induced EMF is of the coil is proportional to the rate of change of magnetic flux. Okay, then number 4, a coil having an area of 2 meter square is placed in magnetic field changes from 1 Weber meter square to 4 Weber meter square in 4 seconds. In 2 seconds the EMF induced in the coil. ओके, मग आता आपण या ठिकाणी सॉल्व करूया. मग आता नंबर 4 प्रॉब्लेम. जसं की तुम्हाला माहीत आहे एरिया किती दिला आहे ए इज इक्वल टू 2 मीटर स्क्वेअर. फाय 1 किती दिला आहे 1 वेबर पर मीटर स्क्वेअर. फाय 2 किती दिला आहे 4 वेबर पर मीटर स्क्वेअर. ओके, आणि टाइम किती दिला आहे 2 सेकंड्स. टाइम किती दिला आहे 2 सेकंड. फाय नाही दिला तो मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे बी दिला आहे B1 आणि B2. नाही काय तर ए इज इक्वल टू dφ/dt. dt दिला आहे 2 सेकंड. सो फाय म्हणजे काय बी एरिया कॉन्स्टंट आहे म्हणजेच B2 मायनस P1 अपॉन dt. ओके, एरिया दिला आहे 2 इंटू 4 - 1 अपॉन 2. सो मग या केसमध्ये काय येईल आहे 2 कॅन्सल
4 मायनस 1 3 वोल्ट एवढं आन्सर येईल. किती वोल्ट? 3 वोल्ट म्हणजे सेकंड ऑप्शन. ओके, सो या पद्धतीने हा प्रॉब्लेम काय सॉल्व आहे. देन आता पुढचा प्रॉब्लेम काय आहे? magnetic field through a coil is changed with respect to time. The EMF induced in that coil. Select the incorrect regarding the induced EMF in the coil. Coil may be made up with wood. Okay. Then coil may be connected with an open circuit. Okay. Coil must be of conducting nature. And number 4, induced EMF does not depends upon resistance of the coil. ओके, मग आता या ठिकाणी कॉइलशी रिलेटेड देन द सिलेक्ट द इनकरेक्ट रिगार्डिंग इंड्यूस EMF इन द कॉइल. कॉइल मस्ट बी इन कंडक्टिंग नेचर. कॉइल कंडक्टिंग नेचरची असणार या ठिकाणी हे काय इनकरेक्ट आहे. ओके, रिगार्डिंग विथ इंड्यूस EMF. ओके, आफ्टर दिस द current flows in a circuit as shown in figure. A second circuit is brought near the first circuit, then the current in the second circuit will be okay. म्हणजे the current flows in a circuit as shown in the second circuit is brought nearer the first, then the towards येतं. ओके, सो टुवर्ड्सला आय थिंक अँटी क्लॉकवाईज करंट फ्लो होतो. कुठला? अँटी क्लॉकवाईज. 6 आपण लेन्झ लॉमध्ये शिकलेला आहोत. ठीक आहे. देन आता नंबर 7, अ कॉईल ऑफ रेजिस्टन्स 10 ohm and 1000 tons have the magnetic flux 5.5 into 10⁻⁻4 Weber. If the magnetic flux changes to 5 into 10⁻⁻4 Weber in 0.1 second, the induced चार्ज इन द कॉईल. सो चार्ज विचारला आहे. काय विचारला आहे आता या ठिकाणी? चार्ज. आता चार्ज या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे फाइंड करता येईल? जसं की आपण पाहिलं आहे, आपण इंड्यूस पॅरामीटरचे फॉर्म्युले पाहिले. काय? गिवन डाटा घेऊ. तर काय होतं? रेजिस्टन्स होता 10 ohm, नंबर ऑफ टर्न्स होते 1000. ओके, आणि त्या ठिकाणी 5 दिलं होतं 5.5 into 10⁻⁻4 आणि 5 दिलं तर 5 into 10⁻⁻4 वेबर. टाईम दिलं होतं 0.1. ओके, मग चार्जचा फॉर्म्युला आहे Q = डेल्टा फाय अपॉन R. ओके, सो मग काय? फक्त 5.5 into 10⁻⁻4 minus 5 into 10⁻⁻4 अपॉन रेजिस्टन्स 10. सो हे काय येईल? 0.5 into 10⁻⁻4 अपॉन 10 म्हणजेच 5 into 10⁻⁻5 into 10⁻⁻1 म्हणजेच 5 into 10⁻⁻6 कुलोम. ठीक आहे, आन्सर आहे 5 into 10⁻⁻6 कुलोम. या पद्धतीने. ओके, देन one coil of resistance 40 ohm is connected to a galvanometer of 160 ohm resistance. A coil has a radius of 6 mm and turn of 100. Then this coil is placed between the poles of magnet such that the magnetic field is perpendicular to the coil. If coil is drag out, then the charge through the galvanometer is 32 microcoulomb. Then the magnetic field is, म्हणजे आता या ठिकाणी काय विचारलं आहे? बी विचारलं आहे. ओके, सो मग परत तोच फॉर्म्युला वापरायचा आहे, पण चार्ज दिलेला आहे. ठीक आहे, तर गिवन डाटा घ्या. प्रॉब्लेम नंबर 8. गिवन डाटा काय आहे? R = 40 ohm
आणि किती गॅल्व्हॅनोमीटर G इक्वल टू 60 ओम. ओके. आणि रेडियस दिली कॉईलची 6 mm म्हणजे 6 × 10⁻³ देन आता या ठिकाणी काय येईल, नंबर ऑफ टर्न्स दिलेत 100 आणि चार्ज दिलं 32 मायक्रोकुलम. ओके. आता हे जे आहे ते रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडलेत म्हणजे इक्वॅलंट रेजिस्टन्स किल आर इक्वॅलंट 200 येईल. Q इज इक्वल टू काय, डेल्टा फाय अपॉन R. डेल्टा फाय म्हणजे काय, NBA फील्ड कॉन्स्टंट आहे, एरिया पण कॉन्स्टंट आहे, NBA अपॉन R. एरिया इज इक्वल टू काय, πr², रेडियस सॉरी. ओके. सो मग या ठिकाणी कशा प्रकारे घेता येईल आपल्याला बी काढायचं. बी इज इक्वल टू काय येईल मग, QR अपॉन NA. सो Q किती आहे, 32 × 10⁻6 कुलम इंटू R किती आहे 200 अपॉन N 100 इंटू पाय इंटू R किती आहे 6 × 10⁻³ ब्रॅकेट स्क्वेअर. सो किती 32 × 10⁻6 इंटू 200 अपॉन 100 इंटू पाय इंटू 36 × 10⁻6. हे होईल कॅन्सल, हे कॅन्सल इथे 2 राहील, किती 64 अपॉन 36 पाय. ओके. सो मग आता हे काय करावं लागेल, सॉल्व करावं लागेल. हे जर सिम्प्लिफाईड केलं तर आन्सर येते 0.566 टेस्ला. किती येतं 0.566 टेस्ला म्हणजे 4th ऑप्शन. ओके. सो आफ्टर दिस नेक्स्ट प्रॉब्लेम. या ठिकाणी नेक्स्ट प्रॉब्लेम जर पाहिला, a short bar magnet passes at a steady speed limit through a long solenoid. A galvanometer is connected across the solenoid. Which graph best represents the variation of the galvanometer deflection theta with the time? ओके. सो मग टुवर्ड्स येतोय, म्हणजे टुवर्ड्स काय म्हणजे त्या ठिकाणी फील्ड इन्क्रीजिंग असेल. ठीक आहे. ज्यावेळेस नॉर्थ पोल एंटर करत असेल तर करंटचं व्हॅरिएशनचं रिप्रेझेंटेशन आहे. कशाचं रिप्रेझेंटेशन आहे, करंट व्हॅरिएशनचं. सो मग आता याच्यासाठी जर आपण पाहिलं टुवर्ड्सला काय होतं, EMF इन्क्रीज होत चालतं बरोबर, आणि करंट आणि EMF डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग त्या केसमध्ये काय होणार आहे, ते पहिले इन्क्रीज होत जाईल बरोबर, नंतर काय होत जाईल, ज्यावेळेस हवे चाललेला असेल त्यावेळेस डिक्रीज होत जाईल, आणि ज्यावेळेस अपोजिट पोल येईल त्यावेळेस परत इन्क्रीज होत जाईल आणि परत त्या ठिकाणी काय होत जाईल, डिक्रीज होत जाईल. म्हणजे या पद्धतीने कोणतं ऑप्शन येईल, फर्स्ट ऑप्शन येईल. ओके. सो या पद्धतीने या ठिकाणी ठीक आहे. देन आता म्हणजे थिटाच्या डिफ्लेक्शनसाठी अपोजिट साईडला. ओके. देन आता नंबर 10 जर प्रॉब्लेम आपण पाहिला तर काय या ठिकाणी सो a square loop of 22 centimeter is changed to a circle in 0.4 second. The magnetic field present 0.2. The induced EMF is. आता ह्या टाईपचा प्रॉब्लेम ऑलरेडी सोडवलेला आहे, बोर्ड लेवलमध्ये तुम्ही सॉल्व करू शकता. ओके.
किंवा आपण सॉल्व करून पाहूया. ठीक आहे. सो पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, गिवन डाटा लिहून घ्यावा लागेल. सो गिवन डाटा काय येईल, साईड दिली स्क्वेअरची 22 सेंटीमीटर बरोबर. ज्या टोटल लेंथ किती येईल 4L म्हणजेच 88 सेंटीमीटर. म्हणजे आता सर्कलमध्ये कन्वर्ट केलं काय येईल, 2πr इज इक्वल टू काय 88, r इज इक्वल टू काय 88 अपॉन 2π. ठीक आहे. आता एरिया A1 काय येईल, 22चा स्क्वेअर म्हणजे 484 इंटू 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर. एरिया A2 काय येईल, पाय इंटू 44 अपॉन पाय ब्रॅकेट स्क्वेअर. A2 इज इक्वल टू पाय इंटू 1210 अपॉन पाय स्क्वेअर. पाय गेट कॅन्सल. A2 इज इक्वल टू किती येईल, 1210 अपॉन 3.14. ओके. सो मग इंटू 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर ही एरिया 28 ठीक आहे. मग आता इंडू CMF काढायचा. इंडू CMF इज इक्वल टू काय, फील्ड कॉन्स्टंट आहे, एरिया चेंजिंग आहे, A2 - A1 अपॉन T. फील्डची व्हॅल्यू पुट करा 0.2. दोन्ही एरियाची व्हॅल्यू पुट करा 1210 अपॉन 3.14 इंटू 10⁻⁻⁴ -484 अपॉन 0.4. ओके. आणि ही कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल, UMF इंडू CMFची व्हॅल्यू. ठीक आहे. त्याला मायनस साईन असतं. सो आय थिंक ती व्हॅल्यू येते -6.6 मिलीव्होल्ट म्हणजेच थर्ड ऑप्शन. ओके. सो आता याच्यानंतर आपण पाहूया नेक्स्ट प्रॉब्लेम. दॅट इज प्रॉब्लेम नंबर 11. द मॅग्नेटिक फ्लक्स इन अ कॉइल ऑफ 100 टन्स increases by 12 into 10⁻³ मॅक्सवेल. आता किती दिलं आहे, 11 नंबर प्रॉब्लेम. गिवन डाटा नंबर ऑफ टर्न्स किती दिलेत 100. इंक्रीजेस बाय फील्ड फ्लक्स इंक्रीज केलं आहे 12 into 10⁻³ मॅक्सवेल in time 0.2 second. The EMF induced in the coil E is equal to minus N d∅dt. So Maxwell relation between Maxwell and Weber is 1 Weber is equal to 10⁸ Maxwell. ओके. म्हणजेच आता या ठिकाणी 1 मॅक्सवेल इज इक्वल टू किती येईल 10⁻⁻⁸ वेबर. सो E इज इक्वल टू काय येईल -100 इंटू फ्लक्स किती 12 इंटू 10⁻³ आणि मॅक्सवेलचं कन्वर्जन वेबरमध्ये म्हणजे किती येईल 10⁻⁻⁸ अपॉन किती आहे 0.2 जे E इज इक्वल टू 12 इंटू 10⁻⁻⁹ -9 अपॉन 2 इंटू 10⁻⁻⁴. ओके. सॉरी +3 आहे म्हणजे 5 + 5 होतील म्हणजेच -3 राहिले. यावर जाऊन काय होईल +12 इंटू 10⁻⁻² -2/2 म्हणजे त्या ठिकाणी काय येईल आता पुढे 6 इंटू 10⁻² म्हणजेच 0.6 इंटू 10
सो आपण एक कर्सर शिफ्ट केलं तर 10⁻³ येईल, म्हणजेच किती होईल 0.6 मिलीवोल्ट. ओके, हे आन्सर येईल. सो या पद्धतीने आपण 11 प्रॉब्लेम पाहिले. पुढचा प्रॉब्लेम पाहूया. ठीक आहे, या पुढचे प्रॉब्लेम आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहूया.